साप नवा माझी विणी. अगं चांगली दिसत होती की विणी, कशाला कापलीस? मी नाही कापली. मग कोणी कापली? मुडदा बसवला त्या भाड्याचा. काय झालं वहिनी? काय झालं वहिनी? अहो माझी वेणी कापून नेली कुणीतरी. काय सांगताय? माझी वेणी कापल्या. कुणी केला असेल होई. आजची ताजा खबर. बायकांच्या केसांची विणी कापणारा एक माती फिरू सध्या बाकडेवाडी ह्या गावात फिरत आहे. तरी सर्व महिलांनी सतर्क राहावे, नाहीतर शेंडी गेली म्हणून समजा. मुडदा बशिवला त्या चोराचा. कुत्र्यानं पार आमच्या केसाची वाट लावली. साहेब सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. बायकांच्या वेण्या कापणाऱ्यानं आणखी 2 बायकांच्या वेण्या कापल्यात. साहेब खायला झोपलंय वाटतं. तोंडावर पाणी मारतो म्हणजे उठल. नालाय का तू ऐशी? मला वाटलं चोर आहे. तोंडा पाणी कशाला मारलंस? अहो झोपल्याला सा म्हणून मारलं. झोपलो नव्हतो, ध्यान करत होतो. असं झोपून चांगलं डारडोर घोरत होता की. बर चल, ते बायकांची वेणी कापणारा चोर आहे त्याचं बघूया जरा काय झालंय ते. साहेब आणखी 2 तक्रारी आल्या त्या. 2 बायकांच्या वेण्या कापल्या त्या. काय सांगतोस? मग चल तिथनच तपासायला सुरुवात करूया. चला चल. अहो वहिनी काय हो? अहो माझी वेणी कापलेली ती मला कुठं सापडणार झाल्या. अहो तो चोर वेणी कापून चोरून नेतोय. तुमची कापली तेव्हा त्यानं नेली नाही म्हणून आत्ता नेली असेल बघा. पोलीस कस काय आली ती? आम्हीच बोलवली ती. या साहेब. मारत नाही साहेब. बसाय देतोय. बायकांच्या केसाची बिनी कापून नेणाऱ्या चोराचा तपास करण्यासाठी आम्ही इथं आलोय. बसाय साहेब खुर्ची. चहा देऊ का? कॉफी देऊ का? सर हे परत सगळं बोला बाई. कसा होता तो चोर दिसायला? अगं माझ्याकडे काय बघतेस? सांग की साहेबांनी कसा होता? हे बघा घाबरू नका. खरं खरं सांगा कसा होता तो चोर दिसायला? मला बसाय दिल्या का तुला बसाय दिल्या? बोला. अहो काय बोलू साहेब. मी भांडी घासत बसली होती मागच्या दाराला आणि ती चोर कवा आला आणि माझी विणी कवा कापून नेली मला काय माहीतच नाही. भांडी घासत होता का झोपा काढत होता तिथे? हा झोपलीच असणार आई. तुम्हाला विचारले काय? फाजील बोल नका. सॉरी साहेब. बाई भांडी घासत होता ती जागा दाखवा मला. चला. का साहेब तुम्ही भांडी घासणार आहे काय? नाही काय फाजील बोलायचं नाही. चला 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 साहेब. बोला बाई. कुठं बसलेला तुम्ही? ही बघा साहेब इथंच बसली होती मी भांडी घासत. तुम्ही इथं बसलेला. तोंड कुठं होतं तुमचं? इकडं होतं. असं? नाही नाही इकडं. असं? हा. ओ बो इथं बसा जरा. भांडी घासायची ऍक्टिंग करा. बाई तुम्ही असं बसलेला बरोबर? होय होय. ह्याचा अर्थ चोर इकडं तर आलेला असणार आहे. चोर आलेला असणार आहे इकडं. ह्या बोळात असा चोर इकडे येऊन असा रापत येऊन त्याने तुमची विणी अशी धरून कापली असणार आहे. खचाक. माझी केस. मोठा आहे ती का ते नव? मला वाटलं कात्री. साहेब त्या वेणी चोरांना आतापर्यंत किती बायकांच्या वेण्या चोरल्या असतील हो? ह्या दोघींच्या पकडून आतापर्यंत 99 बायकांच्या वेण्या कापून चोरून नेल्यात. काय सांगताय साहेब? होय. आणि 100व्या बायची वेणी कापून त्यानं शतक पूर्ण करायच्या आधी त्याला धरला पाहिजे. मला कुठं साहेब? चोर आला. माझी किती लांब केस होती हो वहिनी. शॅम्पू कंडिशनर शिक काय लावून मी वाढवली होती. हो काय वर घालला का? तुमचा कोणावर संशय आहे का सांगा? हिच्यावर हवालदार अटक केला गावला चोर. सोडा त्यांना. त्यांनी काय केलं नाही. मग सारखं यांच्याकडे काय बघताय? काय विचारलं का यांच्याकडे बघतायचा? त्यासनी सवयच आहे. काय झालं की लगेच नवऱ्याकडे बघायचं. हा मग नवऱ्याकडे नाही बघणार तर कुणाकडे बघू? माझ्याकडे बघा. माझी मी प्रश्न विचारतोय ना, माझ्याकडे बघून उत्तर द्या. काय याच्याकडे बघता सारखं? बोला. मला वाटतंय साहेब ती खालच्या गल्लीतली रंबा आहे ना तिनंच सगळ्यांची केस कापून नेली असतील. कशावरून? तुम्हाला सांगते साहेब ती माझी लांब केस बघून सारखी माझ्यावर जळायची. मला सारखी विचारायची कुठला शॅम्पू लावतेस केसाला म्हणून. तुम्हाला सांगते तिनंच सगळ्या बायकांच्या येण्या कापून नेले त्या. चला तर मग बंबाकडे. पंपाकडे? साहेब ऊन पाण्यानं आंघोळ करायची काय तुम्हाला? अहो साहेब बंबा नाही रंबा. हा रंबाकडे चला. चला. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना.
साहेब हे आहे बघा रंबाचं घर. बाहेर रांबा कोण आहे बाहेर या. मीच आहे. अरे काय शिंपू टाकलाच काय तोंडाव. ड्रग्ज हिला ताब्यात घ्या. तांब्यात मावणार नाही साहेब, बॅरेल पाहिजे. अरे ताब्यात घ्या म्हणजे अटक करायला ड्रग्ज वरती. ड्रग्स लावा साहेब, तपकीर आहे. तपकीर मावशी खाली. तू कशाला आली? आपलं तुम्ही कशाला आलाय? हिला धरून नेला. बरं झालं साहेब, न्यायला लय नखरा करत होती. काय केलंय ना? हिला न्यायला नाही आलेलो, मग तुला न्यायला आलोय. आव्वा जाते. अव्वा काय लगीन करून न्यायला आलेलं नाही, तुला धरून न्यायला आलोय पोलीस स्टेशनला. तुझ्याबद्दल तक्रार आहे. कसली तक्रार? मी काय केलं? तुला काय केलं कळेल लगेच. हवालदार काय करतोस? चण खातोय. काय शोला आला बोल की जरा काहीतरी. काय इच्छा नका तुझ इकडं इकडं नुसतं का चण खाता पाच सुटतंय. बोल सगळं आला मीच बोलू. या 2 बायकांच्या वेण्या कापल्यात तुम्ही, अशी तक्रार आहे त्यांची. साहेब मी कशाला न्यावे नाही कापून, मला काय उपयोग त्याचा? अहो साहेब नाटक करते ही बाई, हिच्याशिवाय दुसरं कोण करणार आहे? ही भवानी तुझ्या भांडू नका हो तिकडे. जाऊच ना, माझ्या विरुद्ध पुरावा गावलता वाया. जाऊ. चप्पा दाखवतेस पोलिसांना. कसा आहे बिडी का नाही याला म्हणते दहशत. पोलिसाची वाचाक लागते इन्स्पेक्टर. यस सर. आई काय झालं सर? आई चाटून आली काय? नाही नाही, मग काय काय माझा पायी सॉरी सॉरी सॉरी. नालाय का जरा खाली बघत जा की. मग कशाला तागड्या पसरून बसलाय? हा? मग काय नाही बोला बोला. ती नव बायकांची वेणी कापणारा चोर सापडला का? नाही सापडला हो. मग एवढे दिवस काय करताय? माशा मार. हा? तपास करतोय. लवकर पकडा त्याला, वरनं प्रेशर आलंय. वरनं प्रेशर आलंय तर मग जाऊन या जावा, मी थांबतो तर. तसलं प्रेशर नव, वरच्या साहेबाकडून प्रेशर आलंय, लवकरात लवकर गुन्हेगार पकडा म्हणून. हा ती प्रेशर आहे, मला वाटलं ही प्रेशर. लवकर पकडा त्याला, जावा आता. बरं चालतंय. ओके सर येतो सर. सॉरी सर. हवालदार हा तो बायकांच्या वेण्या कापून नेणारा चोर कशासाठी वेण्या चोरत असेल? मला काय माहित. केसावर फुगे, केसावर फुगे, फुगे घ्या फुगे. आलं लक्षात. तो केसावर फुग घ्यासाठी चोरत असणार आहे वेण्या. 100% तो चोर म्हणजे एक बारक पोरगा असणार आहे. चल जाऊन बघूया. फुगे घ्या फुगे, केसावर फुगे. अय पोरा 2 फुग दे आणि ही दर केस 2 दे. काळं दे पांढरं दे, पांढरं मोठं दे. अजून एक दे. मामा तुम्हाला रोज 2 फुगा कशासाठी लागतात हो? नातवासाठी लागते ती बाबा. हवालदार धरा. मला नव्हते म्हाताऱ्या धरा. म्हाताऱ्या गावला का नाही? काय झालं? बायकांच्या येण्या कापून येतोस काय? कोण बायका कसले बायका मला काय माहित नाही. लगेच कळेल तुला. अय फुगवाल्या ये इकडे. कसं आहे हवालदार? धरला का नाही चोर? काय हो साहेब? हे तुझ्याकडनं दररोज केसावर फुग येतो का नाही? नाही. अरे आता म्हणलास की दररोज फुग घ्यायला येत आहे. होय पण रोज पैशावर घेतो, आजच केस घेऊन आलाय. सुनबाईसाठी महिनाभर केस, 30 केस घेऊन आले मी. बरं मामा जावा मला जरा वेगळा गावतोय चोर. चल हो करू नको. काय साहेब? चल. अगं बास कर की आता, किती रडशील? वाढतील की केस? अहो एवढी केस वाढवायला मला 8 वर्ष गेली. जाऊ दे आता, दे सोडून. रड नको चल. 99 बायकांच्या वेण्या कापल्या. आता फक्त एका बाईची वेणी कापली की शतक पूर्ण. तेल घ्या तेल, केस वाढायचं तेल. अरे बाबा इकडे काय ग म्हातारे? म्हातारे तर तुझ्या आई भाड्या, मी अजून तर नाही. बर काय देऊ बोला. केस वाढाय त्याल केवढ्याला? फक्त 2000 रुपये. मग यांना वाढते ती का केस? हा वाढते ती की. मग तू बी लावत बाकी जरा.
बर बर असू दे, तुम्हाला नाही चालणार, तुमची केस पांढरी झाली ती. घरात कोण आहे की नाही काळ्या केसवाली बाई? हवलदार शोच असणार आहे. होय, आधी बायकांची केस कापून देत असणार आहे आणि परत केस वाढायला तेल देत असणार आहे ह्यो. चला यार अंडरपॅन्ट. हा म्हणजे अंडरपॅन्ट दे तुझी. अटक अटक अटक. अटक करण्यात येत आहे तुला. अहो पण कशाबद्दल? केसांच्या वेणीच्या बायका कापल्याबद्दल. वेणीच्या बायकांच्या ऐक, काय रे? बायकांच्या केसांच्या वेण्या कापल्याबद्दल. नाही नाही साहेब, खोटं बोल नको. आतापर्यंत 99 बायकांच्या केसाच्या वेण्या कापल्या त्यास आणि आता 100 बायची केस कापायला आलास का इथं? खरं बोल. आता बाय चांगला किरण काय की हो असला धंदा करतोय. अहो वहिनी, ह्यो तिथं वाटतं आपली केस कापून येणारा नालाय बोड्याचं घावलं शेवटी. अहो साहेब मी नाही काय केलेलं, मी नुसतं अंडू पांडू आयुर्वेदिक तेल विकतोय. तू चल पोलीस स्टेशनला, तुझ्या अंडू पांडू त्याला लावून मालिशच करतो. छान साहेब त्याला फाशी द्या, आमची केस कापले ती त्यानं. वय वय फाशी आणि परत जन्मठेप देतो मी आला की. छान. वा ऑफिसर, शेवटी तुम्ही वेणी तोळाला पकडलंच. अहो काय चाललंय साहेब, मला काढलं इथं, शपथ सांगतो मी काय सुद्धा केलेलं नाही. बस घेऊन जायला. चल, लय वेळेनं चूक वाटते काय रे तुला? बर साहेब, आता मी बायकांची वेणी चोरणारा पकडलं का नाही त्याबद्दल मला 2 दिवसाची रजा दे. ठीक आहे, दिली. काय? थँक्यू सर. सॉरी सर, सॉरी सर. तुझा 2 दिवसाचा पगार कट करणार आहे. चला दुकानात सामान आईला सामान आणायचं दुकानात. काय टावेल पडला तर येऊ. अरे पैसे काय टाकताय भिकारी ना मी. अरे काय याच्या आईला. जाऊ दे, तेवढंच पैसे झाले. चला दादा ही जरा सामान द्या, गडबड आहे मला. माझं द्या आधी, मी आले अगोदर. मी आले अगोदर, आपलं मी आलोय अगोदर. अजिबात नाही हं. दिलासा तर बघा, पोलीस केस करीन तुमच्यावर. ओ मावशी, मी पोलीसच आहे. कसं आहे, भेली का नाही? होय. ऐ पोलीस असतील तुझ्या घरात, इथं दादागिरी चालणार नाही हं. माझं सामान द्या आधी. हे दे बाबा दे. वर्दी घातल्याला म्हणून एवढी नाटकी करते ना, तर भिली असती मला. भेट नाही मी कोणाला. हा बरं. साहेब साहेब, काय रे, काय चावलं काय? पळाला. कोण पळाला? बायकांची वेणी चोरणारा पळाला. काय? तुम्ही काय झोपा काढत होता काय? लवकर पकडा त्याला. हो, हे घ्या तुमचं सामान आणि ये आधी. ये बाबा लवकर दे. भामटा पोलीस आहे म्हणून लय गुरमीतच बोलत होता. हॅलो साहेब विनी चोराला 100 बायची विनी कापली. काय? आणखी एका बायची विनी कापून नेली. डॅम इट. इन्स्पेक्टरला फोन लावतो. सर आता आता कामावर हजर राहा. काय झालं सर? वेणी कापणाऱ्यानं आता 100 वेणी कापली. सर तो तर लोकपती होतो ना का? तो गेलाय पळून. तुम्ही जिथं कुठं आहे तिथं जाऊन पकडा त्याला. तो तलंगवाडी साईडला गेलाय बघा, हवालदार लागला त्याच्या माग. ओके सर, आत्ताच आलो सर. लवकरात लवकर पकडा त्याला. येस सर. ओके सर. हो आलो सर. अरे काही खुळबिळ झालंय का काय रे? बहुतेक साहेबाचा फोन आला असणार आहे त्याला, त्यामुळे एवढं पळतंय. ओके सर. येस सर. हो सर. ए माझं सर, तुम्हाला नाही सर. आलो सर. आता कुठे त्याची. अहो साहेब मी नाही काय केलेलं. लय पळून जाऊ वाटतं मी. कमिशनर साहेब, वेणी चोर सापडला. इन्स्पेक्टर साहेबांनी पकडलाय. चल आता पोलीस स्टेशनला. अहो साहेब मी नाही काय केलेलं, मला सोडा की. अहो विनी चोर सापडला. ह्यो नालाय कुठला हे तर पळून गेलेला. बरं झालं खाऊला. साहेब तुम्ही किती चांगला आहे. त्या दुकानात तुमच्या उगीच भांडली मी. साहेब चांगला चोप द्यायला.
वेल डन ऑफिसर, शेवटी तुम्ही चोराला पकडलात. अभिनंदन अभिनंदन. थँक्यू सर. साहेबांचा सत्कार केला पाहिजे, हार आणला पाहिजे, घरात घेऊन येतो. अहो कशाला आता रोज घालू लागलीच. साहेब इकडे बघा, हसावायच. पळून झाले. याला जरा केसावर फुग. हा साहेबांचा सत्कार. साहेब नमस्ते. ए साहेब ओळखीतात माझ्या, रोज माझ्याकडे फुग घेऊन जाते ती. साहेब काय आहे का नाही मग? हाय की इधर 4 फुगे दे. ही तर माझी वेणी आहे. ही माझ्याकडे कुठं आली काय माहित नाही. तू ठेवलीस काय रे? साहेब काय चेष्टा करताय? फक्त तुमचीच नाही, या सगळ्यांच्या वेण्याच्या साहेबांनी फुग घेतली ती. शतक पूर्ण झाले साहेबांचा. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.